भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणावर बच्चू कडू यांनी स्पष्टीकरण देत निषेध व्यक्त केला। समाजातील लोकांच्या भावना जपण्यासाठी अनेक ठिकाणी जावं लागतं। मला कार्यकर्त्यांनी महादेव मंदिरात नेलं असता खरात तिथे आधीच उपस्थित असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। तर आम्ही त्या भोंदू बाबाचा निषेध करतो असंही त्यांनी स्पष्ट केलं। हा काही माझा चूक नाहीये, मला असं वाटतं ते काही माझी काही चूक नाहीये, पण त्याला टार्गेट करून आम्हाला बदनाम करण्याचं काम भाजपची जी टीम आहे ते व्यवस्थित काम करतंय। त्यांना हे दाखवा लागेल मोदी साहेबांचे फोटो वेळ आली तर ते कशा पद्धतीने समोर गेले, आसाराम बापूस बाबत ते काय बोलत होते, फडणवीस साहेबाचाही फोटो आहे दाखवू। हे चंद्रकांतजी उच्च शिक्षण तंत्र मंत्री आहे, उच्च शिक्षण मंत्री आहे मग याला प्रश्न विचारला का तुम्ही? हे फडणवीस साहेब आहे, हे त्यांचा यांना प्रश्न विचारला का तुम्ही? नाही विचारत। मग गरीब मरा आहे, बच्चू कडू गरीब पार्टीतला माणूस आहे, याला जितकं खदाडता येईल तेवढं खदाडा। हे फडणवीस साहेब पुन्हा आहे, उभे असताना एक बसलेला आहे, हे जयंतराव पाटील आहे आणि हे आहे शाह साहेब, अमित शाह साहेब, इतक्या दुरून आले ते भेटाले। चंद्रकांत पाटील आहे, हे धनंजय मुंडे साहेब आहे आणि हे पुन्हा नार्वेकर आहे, मिलिंद नार्वेकर। आता हे कसं आहे का, मी यांना दोष देत नाही, भेटीला जाणं म्हणजे काही गुन्हा नाही आहे। आता लोकांच्या मनामध्ये काही गोष्टी असतात आणि बऱ्याच गोष्टी आपल्याला न पटत करताना एखादी गोष्ट हो म्हणावं लागतं, नाही तर विरोध घ्यावा लागतो। तर असं जर पाहिलं ना तर मला वाटतं हे तर खरं तर एकदाची चाळणी होणं गरजेचं आहे सगळ्या धर्मात। हे असल्या प्रकारचे नाटकं हे सगळे उद्ध्वस्त करून टाकले पाहिजे। ही जी भोंदूगिरी आहे, जे मठ बांधले गेले मोठे मोठे, जिथे काही भोंदूगिरी चालतं ते सगळे नष्ट केले पाहिजे। एक कार्यक्रम हाती घेतला पाहिजे, कुठल्याही धर्मातलं असू दे।